आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला बॅलन्स करता यायला हवे ना. आणि या ऑफिसच्या कामापेक्षा पण पर्सनल काम जास्त महत्त्वाचं असू शकतं. काही इमर्जन्सी असेल तर काय करणार तुम्ही? ओह सो सॉरी. तुमचं काम सुरू आहे ना, माझ्या लक्षातच नाही आलं. सॉरी आहे तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरं तर मी आलेच नसते, पण मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय म्हणून आले मी. देखा आपके लापरवाही का नतीजा. का म्हणजे? अगं तुझ्या सुनेने तुझा आवाज ऐकला नाही म्हणून तुला डायरेक्टली वर यावं लागलं ना तिच्याशी बोलायला. कठीण आहे. असो मी आलोच. हा बोला मिस्टर. बाई ग, तुझा बॉस. हे काय पहिल्याच दिवशी ढिगभर कामं दिली वाटतं तुला. काय ग देवा, बॉस बनून तुझ्यावर दादागिरी करतो का ग? तू काही सांगितलं नाहीस तरी कळलंय मला. येऊ दे त्याला, असा कान पिळते ना त्याचा. आई, तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना मला. हो बाई, जे सांगायला आले तेच विसरले. सई, उद्या आपण तुझी मंगळागौरी साजरी करणार आहोत. मंगळागौर? अरे वा, आवडेल ना तुला? हो म्हणजे काय, खूप आवडेल. आई मी एक काम करते, उद्या सकाळी लवकर उठते, पटपट सगळी कामं आवरून नैवेद्य तयार करून ठेवते. मग पूजा झाली की मी ऑफिसला जाते. मग ऑफिसवरून आले की मग आपण मंगळागौर खेळ खेळूयात. वेडी ग वेडी. अगं तुझी पहिली मंगळागौर आहे आणि तू ऑफिसला जाणार? आई म्हणजे मी जेव्हा आधी जॉब करायचे ना, तेव्हा सुद्धा घरातली सगळी कामं करून जायचे. आणि कसं आहे ना, प्रत्येक सणाला सुट्टी नाही देत ना. बरोबर आहे बाळा तुझं. खरं तर घर सांभाळून ऑफिसचं काम करणाऱ्या बायकांचं मला कौतुकच वाटतं. पण तुझी पहिली मंगळागौर आहे की नाही, मला असं वाटतं की ही मंगळागौर तुझी आयुष्यभर लक्षात राहायला हवी. आणि मला विचारशील ना तर तू पूर्ण दिवस घरीच राहायला हवंस आणि ह्या सणाचा पुरेपूर आनंद लुटायला हवास. आणि उद्या तुझ्या आईला सुद्धा बोलवलंय मी. आईची आठवण येते ना. तू घरी थांबलीस ना तर आई बरोबर सुद्धा छान वेळ घालवता येईल तुला. हो ठीक आहे, मी सरांना सुट्टीसाठी विचारते. बोल. आणि त्याला म्हणावं, जर सुट्टी दिली नाहीस तर जानू तुझी घरातनं कायमची सुट्टी करेल. की मी मागते सरांना सुट्टी. बरं, तुझं इथलं काम झालं ना की मग आपण पुढच्या तयारीला लागूया. चल.